विचार करायला लावणारी। सध्या भोंदू बाबांचा सुळसुळाट झालाय आणि महाराष्ट्रामध्ये अनेक भोंदू बाबांची प्रकरणं समोर येत आहेत। चमत्कार आणि मंत्रोच्चाराने कॅन्सर बरे करतो असे दावे करणाऱ्या या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश झालाय। सगळ्यात पूर्वी पाहूया या भोंदू बाबानं कोणते दावे केले होते, सविस्तर पाहूया। आत्मरूपी चैतन्याच्या शक्तीने मनाच्या साह्याने जी काही कॅन्सर रूपी गाठ होती त्यामध्ये प्रवेश करून मनाच्या साह्याने पूर्णतः कॅन्सर रूपी गाठीची सर्जरी केलेली आहे। तर मंत्रोच्चाराने कॅन्सर बरा करण्याचा दावा करणाऱ्या या भोंदू रवींद्र गडगेला पोलिसांनी अटक केली आहे। सूत्रांनी पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते। आपलं पितळ उघडं पडलं तरीही भोंदू रवींद्र गडगेच्या उलट्या बोंबा सुरूच आहेत। त्याचं घडलंय असं की पोलीस आज त्याला संगमनेरच्या दत्तधाम दरबारामध्ये घेऊन आले आणि यावेळी त्याने पत्रकारांसमोरच आरडाओरडा सुरू केला। मी आत्मज्ञानी आहे आणि माझ्याकडे दैवी शक्ती आहेत असं तो बरळत होता। नेमकं घडलं काय पाहूया। मी तुमच्या ताब्यामध्ये आहे, ऐका पहिला ऐकून घ्या। गुरुवारी मी लाईव्ह होतो, सकाळपासून अन्नीसला आव्हान देत होतो तर तुम्ही या, मी काय करतोय, माझी प्रोसेस काय आहे तुम्ही डोळ्यांनी बघायला पाहिजे। मी जे काही करतोय कॅन्सर बरा करण्याच्या दाव्यावर ठाम आहे का? ऐकून घ्या, माझं ऐका पहिलं। तुम्ही सुद्धा होते, पळून गेले ते गुरुवारी। पळून नाही गेलो, 2 तास थांबलो तुमच्याकडे बोलायला। तुम्ही घाबरले, तुम्ही भिले, तुम्ही घाबरत होते बोलायला। माझ्याकडे कोणीही आलेलं नाही, माझी अरे 2 मिनिट थांबा। खंडणी माझ्याकडे मागितलेली आहे, माझे व्हिडिओ टाकलेले आहेत, हे मला सांगायचं आहे। पाहिलं पोलिसांसमोर तो कसा थैथयाट करतोय। आता या गोंधळानंतर पोलिसांनी त्याला जीपमध्ये कोंबलं, पण तिथं सुद्धा त्याची बडबड सुरूच होती। सर बरा करता का तुम्ही मंत्र्याने? पाणी होती का? ऐकून घ्या, जे मी काही करतो लाईव्ह असतो, तुम्ही लाईव्ह बघू शकता। अहो साधा प्रश्न, तुम्ही लाईव्ह असतं। माझा साधा प्रश्न आहे, कॅन्सर बरा होतो का मंत्र्याने? देवाजवळ सर्व आजारावर येतात, म्हणतात देवाला येऊ शकतो, सांधेवाला येऊ शकतो, डायबिटीसवाला येऊ शकतो, कॅन्सरवाला येऊ शकतो। दैवशक्ती मी करत नाही, दैवशक्ती माझ्याकडे आहे। मी मंत्रतंत्र वापरत नाही, मी मंत्रतंत्राचा बाप आहे। काय आहे, मी आत्मज्ञानी आहे, हे लक्षात घ्या। दरम्यान भोंदू खराची पुन्हा एकदा SIT कोठडीमध्ये रवानगी झाली आहे। 5व्या गुन्ह्यामध्ये त्याला 23 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आणि आजच्या सुनावणीमध्ये 5व्या दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। पीडितेच्या पतीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर खरातनं महिलेला ऑफिसवर भेट घेण्यासाठी बोलावलं। त्यानंतर आपण शंकराचा अवतार आहोत असं सांगून तिला पेढा खाऊ घातला आणि लैंगिक अत्याचार केले। एवढंच नाही तर या संदर्भात बाहेर कुणाला सांगितलं तर मुलांना साप चावेल अशी भीती त्यानं दाखवली। आरोपीने ही जी पीडिता या गुन्ह्यातील तिला तंत्रमंत्र च्या साहाय्याने तसंच मी दैवी शक्ती असून देवाचा अवतार आहे असं सांगून तिच्यावरती वारंवार लैंगिक अत्याचार केल्याबाबतचा हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील गुन्हा असल्यामुळे SITच्या वतीने आम्ही माननीय कोर्टामध्ये युक्तिवाद केला असता आरोपीला 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आता 5व्या गुन्ह्यामध्ये खरातला पोलीस कोठडी सुनावली आहे। पतीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर ही महिला भेटीसाठी आली होती, तिला ऑफिसमध्ये बोलावलं। आपल्याकडे दैवी शक्ती आहे अशी बतावणी या भोंदूने केली। मी शंकराचा अवतार आहे असं खरातनं सांगितलं आणि प्रसाद म्हणून या महिलेला पेढा खाऊ घातला। ऑफिसमध्येच महिलेवर लैंगिक अत्याचार केले आणि माझ्यासोबत संबंध तू ठेवलेस तेव्हा तू शुद्ध झालीस अशी बतावणी खरातनं केली। कुणाला सांगितलं तर मात्र कोप होईल अशी भीती त्यानं दाखवली आणि पीडितेच्या मुलांना साप चावेल अशी भीती दाखवली। तर अमरावतीतल्या परतवाड्यामध्ये सुद्धा लैंगिक अत्याचार झाले आणि त्याचे अश्लील व्हिडिओ बाहेर आले, सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्या प्रकरणी आता तपासाला वेग आलाय। या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी अयान अहमद याला पोलिसांनी त्यासोबत 8 आरोपींना अटक केली आहे। या आरोपींकडून पोलिसांनी आतापर्यंत 5 मोबाईल जप्त केलेले आहेत। यातल्या 5 पैकी 3 मोबाईलमधला डेटा रिकव्हर करण्यामध्ये पोलिसांना यश आलंय। आरोपींनी पुरावा नष्ट करायचे उद्देशाने मोबाईलमधल्या अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ असतील
फोटोग्राफ असतील डिलीट केले होते हे कळतंय. मात्र 3 मोबाईलमधला डेटा आता रिकव्हर करण्यामध्ये पोलिसांना यश आलंय. पोलिसांकडून आता आरोपींची आर्थिक व्यवहार त्याबद्दलचीही तपासणी केली जाणार आहे. आता हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे हे आपण समजून घेऊया. ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया आपण. आता आरोपींजवळचे 3 मोबाईल त्यातला डाटा आता रिकव्हर केलेला आहे. डेटा डिकोड होणार आहे आणि अटकेपूर्वी मोबाईलमधला पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. 3 मोबाईलमधला सगळा डाटा उडवून लावला होता. आक्षेपार्ह फोटो होते, व्हिडिओ होते, चॅट सुद्धा होते. आता हे सगळं डिलीट केलं गेलेलं आहे. त्यानंतर फॉरेन्सिक लॅबकडनं हा डिलीट केलेला डेटा रिकव्हर करायचे प्रयत्न झाले आणि त्यातल्या 3 मोबाईलमधला डेटा रिकव्हर करायला यश आलंय. डिलीट केलेले फोटो आणि व्हिडिओ आता रिस्टोअर झालेले आहेत आणि फॉरेन्सिक टीमला आता हे चॅट्स मिळालेले आहेत. मात्र मोबाईलमधनं आता रॅकेटचा पर्दाफाश होणार का असाही प्रश्न उपस्थित होतोय. आता मोबाईलच्या माध्यमातूनच अजून कोणी ह्याच्यामध्ये आरोपी आहेत का, बघा नव्या आरोपींचीही नावं समोर येणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तपास सुरू आहे आणि आणखी किती मुलींची फसवणूक यानं केली होती ही सुद्धा माहिती आता समोर येणार आहे. 8 गुन्हे दाखल झालेले आहेत. यात अजून महिला सहभागी होत्या का, आर्थिक गैरव्यवहार कोणते झाले होते का, त्याचबरोबर ब्लॅकमेलिंग झालं होतं का, ही सुद्धा माहिती आता यातनं मिळणार आहे असं कळतंय. अजून खूप सारे विषय भेटणार आहे. लॅपटॉप ही अजून बाकी आहे. हार्ड डिस्क जे आहे ते त्यांना भेटलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप सारा डाटा त्याच्यात भेटणार आहे आणि त्याच्यानंतर जे जे कारवाई जिथे जिथे आवश्यक लागेल तिथे तिथे आमचे पालकमंत्री नक्की करणार आहेत. आता अमरावतीमध्ये हिंदू मुलींवर अत्याचार झाल्याचा आरोप करणाऱ्या नवनीत राणांवर काँग्रेस आमदार वडेट्टीवारांनी घणाघाती टीका केली आहे. राणा या नेहमी धार्मिक तेढ निर्माण करायचं काम करतात, वाढवायचं काम करतात. त्या विषवल्ली आहेत अशी घणाघाती टीका वडेट्टीवारांनी केली आहे. तर काँग्रेसनंच हिरवे साप पोसायचं काम केलं होतं. चिल्लर लोकांच्या वक्तव्यांना आपण महत्त्व देत नाही असं प्रत्युत्तर नवनीत राणांनी दिलंय. नवनीत राणा ही एक पोचलेली जातीय विष पेरण्यासाठी हे एक विषवल्ली आहे असं मी मानतो. विषवल्ली नवनीत राणा म्हणजे जात आणि धर्मामध्ये भांडणं लावून सत्तेची पोळी कशी शकता येईल अशा प्रकारची पोचलेली, पाणी घालून म्हणजे जिवंत ठेवणारी ही विषवल्ली आहे. हे सगळे चिल्लर लोक आहे. चिल्लर माणसांवर बोलायची मला काही गरज नाहीये. पण एक मी सांगू शकते की काँग्रेसनी हिरवे विषारी साप पोसून ठेवलेले आहे म्हणून एवढे वडवड करतात. कारण हा सगळे प्रकार आत्ता बाहेर कुठे येऊन पडत आहे. काँग्रेसच्या काळामध्ये हे हिरवे विषारी सापांना जपण्याचं काम आणि त्यांच्यावर हा सगळे प्रकरण दाबण्याचं काम काँग्रेसने केलं होतं. पण आता ते बाहेर निघत आहे. पण हे हिरवे विषारी जेवढे साप आहे ना त्यांना ठेचण्याचं काम आमचे देवेंद्र फडणवीसजी आणि आमचे देशाचे प्रधानमंत्री हे करणार आहे. त्यांना सोडणार नाही.